असं म्हटलं जातं की एक वेळ नात्यामध्ये प्रेम नसलं तरी चालेल, पण एकमेकांप्रती आदर असला पाहिजे. कारण समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात आदर असेल तर आपल्या मनात त्याच्याबद्दल वाईट विचार येत नाहीत. मात्र उत्तर प्रदेशातल्या अमेठी जिल्ह्यातल्या एका व्यक्तीच्या मनात आपल्या पत्नीविषयी ना प्रेम होतं ना आदर. त्या व्यक्तीने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि त्यानंतर तिच्या नावाने फेक अकाउंट तयार करून दोघांचे प्रायव्हेट फोटोज त्याने सोशल मीडियावर अपलोड केले. पीडितेला या प्रकरणाची माहिती मिळताच तिने पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पती सध्या सौदी अरेबियातल्या रियाद शहरात वास्तव्यास आहे. मोहनगंज पोलीस स्टेशन हद्दीतल्या एका महिलेचे 2 वर्षांपूर्वी आरोपीशी लग्न झालं होतं. तो देखील मोहनगंज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहत होता. लग्नानंतर आरोपीने पत्नीचा छळ सुरू केला. कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतरही दोघे वेगळे झाले, पण आरोपीने घटस्फोटानंतरही पत्नीला त्रास देण्याचा पर्याय शोधून काढला. त्याने पत्नीच्या नावाने सोशल मीडिया फेक अकाउंट सुरू केलं. या फेक अकाउंटवर त्याने दोघांच्या लग्नानंतरचे प्रायव्हेट फोटो अपलोड केले. ही बाब पीडितेला समजताच ती अस्वस्थ झाली. तिने पोलीस स्टेशन गाठून त्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना पीडिता म्हणाली, काही दिवसांपूर्वी आम्हा दोघांचा घटस्फोट झाला आहे. तरी देखील तो मला जबरदस्तीने त्याच्यासोबत राहण्यास सांगत आहे. मी नकार दिल्यावर त्याने माझ्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट बनवून बेडरूममधले प्रायव्हेट फोटोज व्हायरल केले. गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. समोरच्या व्यक्तीने आपलं म्हणणं ऐकलं नाही तर तिला मानसिक त्रास देण्यासाठी आणि तिची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. अनेकदा प्रायव्हेट फोटोज लीक करून त्रास दिला जातो. अमेठीतल्याही प्रकरणातही हीच पद्धत वापरण्यात आली आहे.